आम्ही सामान्य माणूस आहे, आमचं कोण ऐकणार नाही. सगळ्या पब्लिक मध्ये नाराजी येते. टैक्स कितना टैक्स बोलो 25%. पगार भी तो बढ़ रहा है, पैसा भी बढ़ रहा है. एक 70,000 करोडचा घोटाळा बोलतात आणि दुसऱ्या दिवशी ते पक्षात घेतात. गव्हर्नमेंट कुछ भी कर सकता है यार. कोणत्या विरोधामध्ये लाट दिसतच नाही यार. कुणाचा पक्ष कुठे नेलाय कुणी. आवे जावे वो अलग बात है, वो उससे हमसे कोई मतलब. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष बनवला, तो पक्ष घेऊन गेले हे लोक. फूट पडण्याचा काही परिणाम होऊ शकत नाही. ते एकटे विकास करतात, त्यांचे पाठचे काय करतात. दोनच पक्ष फिरत आहेत, एक काँग्रेस आणि एक BJP. मुंबईमध्ये तर ते सध्या पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा आहे, आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातून फिरतो आहे आणि तिथल्या मतदारांच्या भूमिका, त्यांची मतं, त्यांचे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, ते आपल्यापर्यंत आपण प्रामाणिकपणे आपल्यासमोर घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे आत्तापर्यंतचा. आणि आज आम्ही या दौऱ्यामध्ये उत्तर मध्य मुंबई हा जो लोकसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये आहोत आणि इथल्या मतदारांशी आपण बोलणार आहे, त्यांच्या समस्या, त्यांची मतं जाणून घेणार आहे. चला तर माझ्यासोबत आपण त्यांच्याशी बोलूया. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. तर आता आपण उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ आहे हा. हो, मला हो, तर इथं काय प्रश्न आहेत नेमके लोकांचे? प्रश्न बघा, एक तर तुमच्या पायाखालीच आहे, खळग्यामध्ये पाय जातो आणि लोक पडतात. मी किती वेळा BMCच्या कर्मचाऱ्यांना बोललो की इतर खड्डा तुम्ही बुजविता हे समोरचं. ते बोले चेंबरवरचं आम्ही बुजवित नाही. आणि जर काही अशी समस्या जर आली तर आम्ही सामान्य माणूस आहे, आमचं कोण ऐकणार नाही. ऐकणार कोण? आम्ही कोणच्या जवळ गेलो त्याच्या माध्यमाने ते ऐकणार. सामान्य माणूस मतदानाला त्यावेळेस मात्र सगळे नेते सामान्य मतदाराकडे येतात. हो, नेते येतात, पण ते जे आता ह्या खळग्यामध्ये पाय गेला, कोणचं पाय दुमडलं तर तो कोणच्याकडे जाणार? तर हे लहानशी समस्या आहे, मोठी समस्या नाही आहे. पण असेच की किती असे कधी समजा खड्डा विजवायचा असेल तर आम्ही नाही. सध्या रोजगार आणि महागाईची फार चर्चा आहे. काय तुम्हाला काय वाटतं? रोजगार बघा, जसं माणसं वाढणार रोजगार कमी लोकांना होणारच. आणि महागाई ती काय कधी कुणी जरी आले तर मला वाटत नाही की ते कमी होणार की काय होणार. बरं, हां, हे तर नक्कीच आहे. नक्की आहे. हां, कुणी जर आलं तर कोण कमी करणार ते आम्हाला माहीत नाही. महागाई सामान माणसाच्या डोक्यावरूनच जाते. डोक्यावरून जा. हां बरं. हां. आता मला सांगा, सध्या मुंबईमध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही मुंबईमध्ये इलेक्शन होत आहे, तर याचा काय परिणाम होऊ शकतो? फूट पडण्याचा काही परिणाम होऊ शकत नाही. ज्या माणसाला ज्याला द्यायचं ते त्यांना देणारच. 50% पडो मत किंवा 100% पडो, ज्या माणसाला ज्यांना द्यायचं ते त्यांना देणार. आणि त्यामध्ये डिवायडेशन होऊन एकमेकांच्या क्षेत्रांमध्ये हा किंवा तो उमेदवार निवडून येणारच. किंवा 100 मताने किंवा 1000 मताने काही कितीही मताने तो तर निवडून येणारच आहे. फूट पडल्याने कोण निवडून येणार नाही असं तर नाही आहे. तुमच्याकडे कोणाची हवा वाटते? तुमच्या या भागामध्ये कोणाची हवा वाटते? भागामध्ये ते बघा, एवढं आतापर्यंत दोनच पक्ष फिरत आहेत, एक काँग्रेस आणि एक BJP. पण प्रत्येक लोकसभामध्ये जे वातावरण होते प्रचाराचे, त्या ह्या यंदाच्या मोसमात त्या प्रचाराचा तसा काय दिसत नाही, म्हणून काय सांगता येत नाही. जे महाराष्ट्रात होणार तेच मुंबईमध्ये होणार. हो, हे नक्की आहे. जे महाराष्ट्रात होणार तेच मुंबईमध्ये.
आता महाराष्ट्रात मोदी विरोधात लाट दिसत होती, मग मुंबईमध्ये कोणत्या विरोधामध्ये लाट दिसतच नाही अजून. बरं. कोणत्याही काय कोणी असो, लहान पक्ष असो मोठा पक्ष असो कोणी असो, कोणत्या असं काय नाही. मी काय म्हणालो तुम्हाला, ज्या माणसांना ज्यांना द्यायचे आहे त्यांना देणार. त्यांना ते देणारच. आणि त्यामध्येच ते 25% मत पडले किंवा 20% पडले, त्यात मतमोजणी होऊन 5 जर उमेदवार उभा आहे, 5 पैकी एक तरी येणारच आहे तो. पण आता मोदी सरकारने गतिमान विकास केला असं प्रचार करतात. तर त्याच्यामध्ये मेट्रो आणली, रेल्वे आणल्या, रस्ते केले, आरोग्याच्या योजना आहेत. कसं काय वाटतं त्याविषयी? हो, आरोग्याबद्दल ठीक आहे, आपला दवाखाना उघडला आहे, सर्व काय आरोग्याबद्दल चांगलंच केलं आहे. असं काही नाही की आरोग्याबद्दल चांगलं नाही केलं आहे, सर्व आरोग्याबद्दल चांगलं आहे. की जर आता मी 10 वर्षापासून आजारी आहे, BMCचा इस्पितळात जाऊन मी आपला उपचार करतो आहे, ते सर्व ठीकच आहे. उपचार आरोग्याबद्दल मध्ये ते ठीकच आहे, त्यात काय हे नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कसा चालला धंदा, काय म्हणता? धंदा काही एवढा खास नाही. धंदा खास नाही, एकदम बरं? स्लो आहे, एकदम स्लो. एकदम स्लो. आता तुमच्याकडे एवढे लोक खरेदीसाठी येतात वगैरे, सध्या निवडणूक सुरू आहे, काय चर्चा विर्चा होते की नाही? चर्चा होती ना, चर्चा होतच राहते. चर्चा का नाही होत? निवडणुकीच्या काळातच चर्चा आहे. हो, निवडणुकी काळात चर्चा आहे. काय चर्चा आहे सध्या? हीच सगळी चर्चा. आता कोण कुठे गेले, कोण कुठे राहिले, कोण राहिलंय का नाही? कुणाचा पक्ष कुठे नेलाय कुणी. हे भारी चर्चा आहे. आम्ही भारी चर्चा बघा ना, ही चर्चाच नाही. काय लोकांमध्ये कुणाच्या बाजूनं लोकांचा कल आहे? आता लोकांच्या बाजूने जास्त करून महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे. लोकांच्या मध्ये मुंबईमध्ये तर ते आहे सध्या. बरं, मुंबईमध्ये ते आहे. काय कारण काय? आता कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहेत, ते कारण सगळं तुम्हाला माहिती आहे. काय कारण आहे, कोणाचे पक्ष कुणी बनवले आणि कोण घेऊन गेलं, त्याचाही नाराजी आहे. हा नाराजी, सगळ्या पब्लिकमध्ये नाराजी आहे ती. मग याचा परिणाम होणार का? 100% परिणाम होणार. 100% परिणाम आहे. पण आता मोदी सरकारकडून जे विकासाची गोष्ट सांगितली जाते, विकासाच्या योजना केल्यात, राबवल्यात, रस्ते आहेत, रेल्वे आहेत, मेट्रो आहेत, आयुष्यमान भारत योजना आहे, उज्ज्वला गॅस योजना आहे. तर ते म्हणतात आम्ही विकास केला आहे. मग विकास केला आहे, पण विकास करून त्यांचा ते एकटे विकास करतात, त्यांचे पाठचे काय करतात? त्यांच्या पाठची लोक जे आहेत ती काय करतात? त्याच्यावर आक्षेप आहे जनतेचा. जनतेचा आहेच ना, सवालच नाही ना. एक 70,000 करोडचा घोटाळा बोलतात आणि दुसऱ्या दिवशी ते पक्षात घेतात. आणि आमच्या उद्धव साहेबांनी एवढा मोठा बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष बनवला, तो पक्ष घेऊन गेले हे लोक. हे निश्चितपणे हो, निश्चितपणे मतदानामध्ये दिसेल. हा 100% दिसणार. बघा लोक काय मुंबईचे बोलतात ते आपण ऐकतोय, ते स्पष्टपणे भूमिका मांडतायत. आपण आणखी काही लोकांशी बोलूयात. आपण उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये काही या ठिकाणचे व्यावसायिक आहेत, नागरिक आहेत, इथले मतदार आहेत, त्यांच्याशी बोलूयात. दादा काय परिस्थिती आहे सध्या? ठीक है, स्थिति कोई बात नहीं है, सब बढ़िया है, चल रहा है, ठीक है, कोई ऐसा तकलीफ नहीं है। कोई तकलीफ नहीं? नहीं मुंबई की कमा कर रहे हैं, बम्बई में उड़ रहे हैं, पढ़ रहे हैं, सब कोई तकलीफ नहीं, कोई चीज़ का नहीं है। भगवान ने सब कुछ दिया है, सब कर रहे हैं, अपन मेहनत कर रहे हैं, खा रहे हैं, कोई तकलीफ नहीं। कोई लोग कह रहे हैं महंगाई है, रोजगार नहीं है। महंगाई तो रहे तो पगार भी तो बढ़ रहा है, पैसा भी बढ़ रहा है, हर चीज़ की महंगाई है। जब आप एकदम महंगाई के ऊपर और लोगों के क्यों नहीं है, रेलवे के क्यों नहीं भाव बढ़ा है और बाकी क्यों नहीं बढ़ रहा है? खाली लोगों अफवाह उड़ा रहे हैं कि ये महंगाई है, वो महंगाई है। अच्छा, तो मोदी सरकार ने जो योजनाएं लाई हैं, तो उस योजनाओं के बारे में क्या ख्याल है? वो उनकी भी सही है, अपनी जगह पे चल रहे हैं, वह कर रहे हैं अपने, जा रहा है, उसमें क्या तकलीफ है ये बताइए। हाँ, और लोगों को तकलीफ है वो अलग चीज़ है, लेकिन हमें तो ऐसा नहीं लगता कोई तकलीफ। तो इस बार इस लोकसभा चुनाव में किसकी तरफ मूड है लोगों का? हमारा तो आज 10 साल से वो चल रहा है भाजपा की तरफ। भाजपा की? हाँ, जो हमारा तो उसी तरह चल रहा है। आज भी बदली में, हम जब राजीव गांधी थे उसके बाद कांग्रेस था, उसके बाद भाजपा में आवे जावे वो अलग बात है, वो उससे हमसे कोई मतलब नहीं। उससे हमसे कोई मतलब नाही आहे. भाजपाचं आणि सगळं काही छान आहे असं यांचं म्हणणं आहे. अजून काही लोकांशी बोलूयात आपण. लोकसभा चुनाव हो रहे हैं, तो ये देश का सबसे
महत्वपूर्ण चुनाव होता है जिससे हम देश की सरकार बनाते हैं, ये तो आप जानते हैं। और देश की क्या विचारधारा रहेगी, देश का धोरण किस तरफ जाएगा, देश की सोच किस तरफ जाएगी, ये हम तय करते हैं, वो सरकार तय कर सकती है। तो आपका क्या कहना है लोगों को? अच्छा, अब मेरा उम्र से मैं बताता हूँ। कोविड के अगले, कोविड बीमारी था ना, हाँ। वो 2-3 बरस के अगले, वो सीनियर सिटीजन को, अपन सब सीनियर है, सब आप ही होने वाले हैं, सीनियर सिटीजन है, वो ट्रेन में जाने का लॉन्ग डिस्टेंस कंसेशन 25% मिलता था, अभी निकाल दिया। वो एक सुविधा था। हम तो कभी किधर चर्च को थोड़ा जगह देखे घूम को जाते थे कभी भी, अभी वो भी निकाल दिया। पहला इतना बरस अपन एंजॉय करता था। मेरा अभी उम्र कितना है, 86 से हो गया, 87। अभी भी ये कितने दफे टैक्स कितना टैक्स बोलो, 25 बरस काम के बिना नौकरी नहीं है, रिटायर हो गया, फिर भी टैक्स इनकम टैक्स वो बचा के रख दिया था वो दफे काम करने के बाद। अभी उतने भी से हम टैक्स दो, क्या करूँ, ये हाल है। बहुत टैक्स हो गया क्या? बहुत टैक्स पर नहीं, सरकार तो कह रही है कि टैक्स के कारण हम विकास कर सकते हैं। हम तो एक एज तक, सर्टन एज 75 के ऊपर वेरी फ्यू तो जिंदा रहता है, सब ऊपर रह जाता है। उधर थोड़ा खुशी से ऊपर जाने दो, कहीं के लिए उसको भी निकालो कितना रिटायर होने के बाद भी। अभी जो इलेक्शन हो रहा है वो विकास के मुद्दे पे हो रहा है। हाँ, वो तो है, बहुत सारा चीज़ किए है, वो भी मैं मानता हूँ। वो विकास बहुत प्रगति हो गया है, ऐसा नहीं हो गया नहीं है। अब हम भी बोलता, हम भी नौकरी करने वाला करता था, और वो दफे मैं कितना अभी आपको बता दिया 86 ईयर, तो पहला गांव में क्या था, अभी थोड़ा गांव में पानी का सुविधा है, इलेक्ट्रिसिटी है, रास्ता सड़क थोड़ा अच्छा है सड़क, और ये सब चीज़ नहीं मिलता था। ये सब आप आपने क्या लिया अभी? हम केला लिया। महंगाई है या सब ऐसा ही है? महंगाई मैं आवाज़ नहीं करता हूँ, क्योंकि ये फार्मर्स को जास्ती नहीं मिलता है, इतना ही मेहनत करता है, वो पसीना निकालता है, फिर भी उसको रिटर्न नहीं मिलता है। ये तुम्हारा केमिकल फर्टिलाइजर कितना भाव बढ़ता है, उसको भी फैमिली है, बाल बच्चा है, उसको कैसे सिखाएगा, कैसे पढ़ाएगा? लेकिन उसको अच्छा खाना नहीं, उसको पैसा नहीं मिलता है हाँ, इतना। उसको नहीं मिलता है, वो मिडिल मैन को ही मिलता है, हाँ। मिडिल मैन को मिलता है, उसको ये करने का, उसका भी अपन थोड़ा उसका भी इंटरेस्ट, किसानों की भी नाराजगी है कि उनको दाम नहीं मिल रहा है। हाँ, वही है, वो इतना मेहनत से करता है, खाना बटाटा ये तो इतना ही करता है, हम खाते हैं उसको। अभी आप 86 ईयर ओल्ड हो, अभी खाने के छोड़ दिया। तो अभी लोगों में रोजगार को लेके काफ़ी परेशानी है, किस तरह से? वो तो मानता हूँ। अभी इतना स्कूल कॉलेज जैसा नौकरी नहीं है, ऐसा अभी नौकरी नहीं, एक महीने का अपना। तो ये सारे मुद्दे इन चुनाव में आ सकते हैं। गवर्नमेंट कुछ भी कर सकता है यार, गवर्नमेंट कुछ भी करता है। नहीं, चुनाव में लोग जो जब वोट करने जाएंगे तो क्या ये चीज़ें ध्यान में रखेंगे? देख लेना, आपको क्या लगता है? कैंडिडेट कौन है, कौन सा कैंडिडेट कुछ करने वाला है या ये बॉक्सिंग करने वाला है, तो उसको नहीं देने का। और लेडीज़ को उसको इज्जत देने का है, लेडीज़ को, और उतना बाल बच्चा संभालता है, वो माँ करके कितना, उसको कुछ रेस्ट नहीं है घर में, शादी हो गया वो तो जैसे लेके सर्वेंट। तो अभी वोट करने जाएंगे हाँ। तो कब बहुत कम % रहता है आपके इस इलाके में, अभी ये बांद्रा है, बहुत कम लोग निकलते हैं। मालूम है मुझे भी, पर उसको वो भी थोड़ा हमारा ये तो थोड़ा
हम ऐसा नहीं बोलता हूँ मैं पढ़ा लिखा नहीं हूँ, मैं थोड़ा पढ़ा हो थोड़ा सा, वो मेरा कर्तव्य है, वो तो जिम्मेदारी है, वो वोट का राइट, वोट करना है। वोट करने का ही। बहुत अच्छी बातें कही हैं आपने, धन्यवाद हमारे साथ बने रहने के लिए। तर मुंबईकर नागरिक काय सांगतायत हे तुम्ही बघताय, असंच नेमके त्यांच्या मनामध्ये काय आहे, कुठले प्रश्न आहेत, कुठल्या समस्या आहेत हे व्यक्त करा। ये वाटे स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेन्स जागर लोकशाहीचा हा फॉर द पीपल न्यूजचा आपला महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे आणि या दौऱ्यामध्ये आपण जागर लोकशाहीचा करतो आणि त्या अंतर्गत लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या मतदारांशी संवाद साधतोय, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या राजकीय स्थितीबद्दल सध्याच्या त्यांची जी मतं आहेत ही प्रामाणिकपणे आपल्या समोर घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न राहिला आणि या सगळ्या दौऱ्यामध्ये आज आपण उत्तर मध्य जो मुंबईमधला लोकसभा मतदारसंघ आहे जिथं भारतीय जनता पार्टीकडून उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली। इथं थेट लढत आहे, नेमकी काय याचं गणित असणार आहे, याचा रिझल्ट काय असणार आहे ते आपल्याला 4 जूनला कळेल। परंतु इथं लोकांची काय भूमिका आहे, इथल्या लोकांना काय वाटतं, मुळात म्हणजे मागे मी मुंबईला म्हणजे जसं आम्ही लोकसभा मतदारसंघ कव्हर करत मुंबई उपनगर आणि मुंबई शहरामध्ये आलो तसं आम्हाला इथली लोक फार कमी बोलताना दिसत आहेत। म्हणजे आम्ही उर्वरित महाराष्ट्रामध्ये जेवढं फिरलो भरभरून लोक बोलत होती, खेड्यापाड्यातली लोक जास्त बोलत आहेत, त्यांच्या समस्या मांडतात, त्यांची मतं मांडतात आणि अतिशय प्रगल्भतेनं मांडतात। त्या उलट शहरामध्ये एक तर मतदानाचा टक्का तर आपल्याला कायम आजपर्यंत कमी जाणवला आहे आणि आज म्हणजे आम्ही इथं येऊन ज्यावेळेस त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, राजकारण सोडून विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, समस्यांवर बोलण्याचा प्रयत्न केला, यावर सुद्धा ही लोक बोलताना आढळत नाहीत। खरं तर ऑफ द कॅमेरा ते बोलतात, पण त्यांचं मत असं आहे की जर आम्ही बोललो मग ते व्हिडिओ व्हायरल होतात, मग त्याच्यानंतर आमच्यावर प्रेशर येतात, मग ह्या सगळ्या गोष्टी ही झंझट आम्हाला आमच्या मागं नको आहेत म्हणून ते बोलत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। कदाचित त्यांचं म्हणणं त्यांच्या लेवलला आपण गृहीत पण धरलं पाहिजे, कारण पुढं त्यांच्या मदतीला कोणीच येत नाही, म्हणजे ना पोलीस येतात ना कोणी सपोर्ट करतं, तेवढ्यापुरतं बोलण्यापुरतं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो। परंतु आफ्टर ऑल ह्या सगळ्याचा जरी विचार केला तर एक नागरिक म्हणून ज्यावेळेस जर आपल्याला लोकशाही प्रगल्भ करायची आपण ठरवतो, समृद्ध करायची ठरवतो, तर आपण बोललं पाहिजे, किमान विकासाच्या मुद्द्यावरती तरी बोललं पाहिजे। राजकीय मुद्द्यावर तुम्ही टीका टिप्पणी नका करू, आरोप प्रत्यारोप नका करू, राजकारण राजकारणाच्या जागेवर राहील आणि राजकारणी लोक राजकारण खेळतील, परंतु आपल्या विकासाच्याबद्दल, आपल्या समस्या, आपल्या अडचणी, आपले प्रश्न आपण हे मांडायला नको का? कोण मांडणार तुमचे प्रश्न, कोण मांडणार? म्हणजे आमच्यासारखे अनेक असे पत्रकार येत असतील, येतील, त्यांच्यासमोर तरी किमान तुम्ही मांडायला हवे। एकीकडं मीडिया हे प्रश्न मांडत नाही अशी ओरड होते, दुसरीकडं आमच्यासारखे अनेक म्हणजे आम्हीच करतोय असा आमचा दावा नाही, पण आमच्यासारखे जे लोक काय प्रयत्न करतात तर ते त्या व्यासपीठावर तुम्ही असे प्रश्न मांडायला हरकत नाही, मांडलेच पाहिजेत, आवर्जून मांडले पाहिजेत असं मला वैयक्तिक वाटतं। आता इथली जी परिस्थिती आहे, विलेपार्ले मतदारसंघ असेल किंवा बाकीचे इतर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम हे जे सगळे आहेत, तर इथं 6 विधानसभा इथली परिस्थिती अशी आहे की इथं 2 BJPचे आमदार आहेत, 2 शिवसेनेचे आमदार आहेत आणि 1 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि 1 काँग्रेसचे। तर अशी ही परिस्थिती आहे विधानसभा निहाय। परंतु आता जनता काय कल देणार आहे? आता इथं म्हणजे तिकीट नाकारून पूनम महाजन यांना इथं जे तिकीट दिलेलं आहे ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना दिलं। त्यांचं राजकारण देण्याचं समीकरण काय, तर अजमल कसाब याला फाशी देण्याचा जो निर्णय लागला तर ते सगळं
न्यायालयीन कामकाज, सरकारच्या वतीनं भूमिका मांडण्याचं कामकाज, तो लढा लढण्याचं कामकाज हे उज्ज्वल निकमांनी केलं आणि त्याचा कुठंतरी फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, असं एक गणित भारतीय जनता पक्षाकडून कदाचित मनामध्ये ठेवलं असणार आहे, तसं त्यांची समीकरणं असतील. इथं महाविकास आघाडीकडून मात्र वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. उमेदवारी इथली जाहीर होताना अनेक गोष्टी चर्चेला आल्या. दोन्ही ठिकाणी कोण उमेदवार दोन्ही बाजूनी येणार या संदर्भात खूप मोठी जो एक सस्पेन्स आहे तो क्रिएट झाला होता. आता इथं जे झोपडपट्टी विकास असेल, इथल्या गोरगरीब नागरिकांचे जे प्रश्न आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, हे प्रश्न सगळीकडं सारखे दिसत आहेत. म्हणजे हे इथंही दिसत आहे. परंतु इथं राहणारा कॉस्मोपॉलिटियन जो वर्ग आहे, इथं बरेचसे उच्चभ्रू सोसायटी आहेत, तिथले लोक मात्र या गोष्टीविषयी, निवडणूक राजकारण याविषयी बिलकुल म्हणजे जवळ याच्या येतही नाहीत, अतिशय दूर आहेत, अतिशय दूर. त्याच्यामुळं इथलं पर्सेंटेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नेहमी तुम्ही बघता वोटिंगच्या दिवशी, त्यानंतर आपल्याला कळतं किती वोटिंग झालं. तर अशी इथली परिस्थिती. काय रिझल्ट लागणार आहे? इथं 20 मेला मतदान आहे. शिवसेनेचा प्रतिष्ठेचा मुद्दा या ठिकाणी निर्माण झालेला आहे शिवसेना फुटल्यानंतर. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यामध्ये थेट लढत दिसते. पण इथं काँग्रेसचा उमेदवार आहे. पण तो काँग्रेसचा उमेदवार असला तरी लोक मत देताना आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देणार असं बोललेले दिसले. त्यांना आठवण करून द्यावी लागते की अरे इथं काँग्रेसचा उमेदवार, म्हणजे या फुटीचा जो इम्पॅक्ट आहे तो दिसून येतो. पण आता भारतीय जनता पक्षानेही हिंदुत्वाचं कार्ड खेळले, उज्ज्वल निकम यांची उमेदवारी दिली. आता याचा फायदा किती होतो हे आपल्याला 4 जूनलाच समजलं. तोपर्यंत आपण आमचा पुढचा जो लोकसभा मतदारसंघातला दौरा आहे आपला जागर लोकशाहीचा, तो उद्या असाच राहणार आहे. आम्ही पुन्हा तिथल्या मतदारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या ह्या तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, त्यांची भूमिका घेऊन येणार आहे. तुम्हाला हा आमचा एकूणच जो जागर लोकशाहीचा महाराष्ट्र दौरा आहे तो कसा वाटतो आहे याविषयी तुम्ही आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि आमचे व्हिडिओ नियमितपणे त्याच्या अपडेट येण्यासाठी, पाहण्यासाठी तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यावरती आवर्जून सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आमचे व्हिडिओ लाईक करून त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, उत्तर मध्य लोकसभा, मुंबई.